आपले सर्वांचे नेते, या राज्याचे माजी राज्यमंत्री प्राजक्तदादा उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहेत। त्यांच्याबरोबर त्यांचे अनेक सहकारी या ठिकाणी बसलेले आहेत। अनेक भागातून त्यांना उत्स्फूर्तपणे या ठिकाणी पाठिंबा सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। मी खऱ्या अर्थाने राहुरीकरांना धन्यवाद देतो की आज पूर्ण कडकडीत शहर या ठिकाणी बंद केलेलं आहे। ग्रामीण भागामध्ये सुद्धा याच्या झळा या ठिकाणी आज पोहोचलेल्या आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि आपले सर्वांचे नेते आज या ठिकाणी थोरात साहेब या ठिकाणी उपस्थित आहे। राज्याचे विरोधी पक्षनेते आदरणीय दानवे साहेब सुद्धा काल संपर्क मी सकाळी केला त्यावेळेस कुठेतरी महाराष्ट्राचा दौरा करून मुंबईमध्ये पोहोचले। आज परत सकाळी धावपळ करीत नाशिकवरून आपल्या राहुरीमध्ये या ठिकाणी आले। त्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो। खऱ्या अर्थाने थोरात साहेब दानवे साहेबांना सांगू इच्छितो की जर एखादा गुन्हा घडल्यानंतर जर पोलीस यंत्रणेने ठरवलं तर एका दिवसात तो गुन्हा डिटेक्ट होतो आणि एवढा मोठा भयंकर हा गुन्हा आहे। कारण छत्रपती तुमचं आमचं सर्वांचं दैवत आहे, म्हणजे प्रशासनाचं सुद्धा दैवत आहे, सर्वांचं दैवत आहे। त्या दैवताचे 21 दिवस होऊन सुद्धा विटंबना झालेला कुणी आरोपी जर सापडत नसेल ही कुठेतरी एक खेदाची गोष्ट आहे। तरी खेदाची गोष्ट असताना सुद्धा आज आपल्या काही उपोषणकर्त्यामध्ये एकाला तर ॲडमिट केलं। दादांची काल पल्स सुद्धा कमी झालेली होती। मी त्यांना खाजगीत सांगितलं, दादा आता थांबवा, आपण वेगळ्या प्रकारे आंदोलन करू। त्यांनी सांगितलं नाही, मी कुठल्याच परिस्थितीत या ठिकाणून हलणार नाही। तुम्ही सुद्धा या ठिकाणी विनंती केली, माझी सुद्धा विनंती, दादा आता हे उपोषण आज तरी थांबवा। आपल्याबरोबर थोरात साहेबांसारखे नेते मंडळी आपल्या बरोबर आहेत। दानवे साहेब आलेले आहेत। काल पवार साहेब सुद्धा तुमच्याशी फोनद्वारे संपर्क केला। पवार साहेबांनी सुद्धा विनंती केली की तुम्ही स्वतः त्रास करून घेऊ नका, आपण कशा पद्धतीने छडा लावता येईल याचा आपण निश्चित प्रयत्न करू। जयंत पाटील साहेब सुद्धा फोनद्वारे बोलले होते। आता हे तुर्तास जरी आज उपोषण जरी थांबवणं असं अपेक्षित आहे, कारण बरोबर ना, कारण माझे तर तुम्हाला एक तुमचा भाऊ म्हणून विनंती आहे की आता थांबवा। या पोलीस यंत्रणेने नाही 4-2 दिवसात काही तपास लावला तर जाऊ द्या, आता तुम्ही थोडं बाजूला व्हा, हे सगळंच रस्ते फिस्ते बंद करून टाकू, काय आहे का नाही। आता हे तर थांबलं पाहिजे ना, काय थोरात साहेब चुकीचं बोललो मी काय? उपोषण थांबवा तुम्ही आणि करू, आपण सगळे रस्ते बंद करू, जाऊन द्या ना, काय जेल भरू आंदोलन करू, काय त्यांना जेवढा त्यांच्या दमेना डिपार्टमेंटमध्ये सगळ्यांना जेलमध्ये टाका। पण आता आपण किती दिवस आपण स्वतः त्रास करून घेणार आहे? शेवटी हे सरकारला जर जाणीवच नाही त्या गोष्टीची, अरे छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन तुम्ही सरकारमध्ये सहभागी होता आणि त्या छत्रपतींचा अवमान होत असेल तर तुम्ही शर्मेची गोष्ट आहे ना। तुम्हाला जर तपास लागत नसेल, पोलीस यंत्रणा हल्ली पाहिजे, गृहमंत्र्यांनी त्याची दखल घेतली पाहिजे। खऱ्या अर्थाने ही गोष्ट सुद्धा महत्वाची आहे, पण अद्यापर्यंत कोणाला तशी जाणीव झालेली नाही। जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला तर कुठेतरी एक मनाला वेदना होतात ना, वेदना त्रास होतो। पण आताच्या परिस्थितीत तरी तुम्ही उपोषण थांबवा अशी माझी तुमचा भाऊ या नात्याने तुम्हाला विनंती करतो आणि आपण नंतर दिशा ठरवू आपण आंदोलनाची, कशा पद्धतीने काय करायचं काय नाही, काय करता येईल ते करू आपण, पण आता थांबा ही विनंती करतो।